त्याच्या समोर येऊ नका, कारण याने आपल्याला दराडेनं आजच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आपले किशोर दराडे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी, आमदार देवानीताई फरांदे, सीमाताई हिरे, सुभाष कांदे, भाऊ चौधरी, विजय करंजकर, अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, प्रकाश लोंढे, त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांची ही निवडणूक आहे. मतदान करणाऱ्या मतदारांनी आमचे किशोर दराडे यांनी केलेलं काम जे आहे ते काम आपल्या समोर आहे. खरं म्हणजे जसं शेतकरी आपला अन्नदाता आपण समजतो, तसाच एक समाज घडवणारा, एक देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं स्थान आदराचं. मुख्यमंत्री आमदार, खासदार, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं महत्व आई वडिलांच्या नंतर अनन्यसाधारण आहे. कारण जन्म झाल्यानंतर मग आपलं पुढचे जे काय आपल्यावर जे काय संस्कार आहे, आपल्याला जे काय घडवण्याचं काम आहे ते शिक्षक करत असतात. आणि त्यामुळे मगाशी दराडे म्हणाले की शिक्षक आपल्या मागणीसाठी आंदोलन करत होते आणि ते बघून त्यांना वाटलं या शिक्षकाला न्याय देण्यासाठी यामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आलं पाहिजे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे देशाची सुजाण आणि संस्कारित पिढी घडवण्याचं काम आज शिक्षक करत असतात. ही ताकद शिक्षकांमध्ये आहे. आणि म्हणून माणूस किती मोठा झाला तरी सुद्धा जेव्हा त्याच्या समोर त्याचा शिक्षक येतो तर त्याचे आपोआप त्याचे हात जे आहे हात जुडले जातात त्याच्या पायाकडे. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची आहे. शिक्षकांचा आशीर्वाद प्रत्येकासाठी महत्वाचा असतो आणि म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आपले किशोर दराडे यांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. कारण तुम्ही सगळे प्रमुख आहात. म्हणजे आपण या शिक्षकांवर म्हणजे संस्था चालक, मुख्याध्यापक या मतदारांवर प्रभावीपणे प्रभाव टाकणारे आपण आहात. जरी हॉलमध्ये मीटिंग असली तरी सुद्धा एक एक संस्था चालक, एक एक मुख्याध्यापक, हजारो शेकडो लोकांना आपण प्रभावीपणे दराडेंच्याकडे आपण वळवू शकता. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की शिक्षक हा देशाचा कणा आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण आज आपण पाहतो की शिक्षकांनी ठरवलं की शिक्षक बरंच काय करू शकतात. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत. त्याच्यामध्ये एक वेगळाच मोठं नरेटिव्ह सेट केलं लोकांनी. काय तर संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मोदी आले की 400 पार झालं की असं होणार, तसं होणार. हे खोटे नरेटिव्ह जे आहे आणि या सगळ्या लोकांमध्ये असं घुसवलं, बिंबवलं की ते आपण फोडून काढणं आपण कुठेतरी कमी पडलो. आणि त्याचबरोबर मग थोडा इकडे कांदीचं
विषय होता, आणखी काही विषय होते, काही आपले लोक मध्ये उभे राहिले, आपल्या उमेदवार करायला वेळ झाला, काही चुका आपल्याकडून माहितीकडून झाल्या, आमच्याकडून झाल्या, आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता जे काय मागे झालं त्या पराभवाचं उठ्ठ काढण्याची संधी आपल्या हातामध्ये आलेली आहे, आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी दराडे यांना विधान परिषदेमध्ये आपल्याला पाठवण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे त्यांनी अनेक विषयाला हात घातलेला आहे, ते अनुभवी अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत आणि शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यांना एक तळमळ आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी आहे. मी पाहिलं त्यांना की जे काही विषय आहेत ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडताना देखील त्यांना पाहिलं, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकांचा आत्मसन्मान टिकून ठेवणे, प्रतिष्ठा